पुद्दू काय आपल्याकडे सरप्राईज आहे ना एक? काय सरप्राईज आहे? आता नाही सांगायचं ना. सरप्राईज येतोय ना. तर मंडळी, मी निकिता तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आहे. सो आज आहे वटपौर्णिमा आणि माझी पहिली वटपौर्णिमा आहे. तर मी आलेली आहे माझ्या माहेरी. कालच आली आहे माहेरी, पण आज ब्लॉग सुरू केला मी. काल संध्याकाळी आली होती म्हणून काय दाखवलं नाही. सो आज आपण आता तयारी करतो आहे आणि मग जाणार आहे आपण मम्मीच्या माहेरी, म्हणजे मामाकडे जाणार आहे. कारण का मी जशी माहेरी आले तशी मम्मी पण माहेरी जाणार आहे. सो आम्ही तिकडे जाणार आहे मम्मीकडे आणि तिकडे जाऊन मग तयार होऊन पूजा वगैरे करणार आहे. आता इथे जे आहे ते सगळं पसारा काढून ठेवला आहे. सो आता इकडे थोडीफार तयारी करून सगळं पॅक करून मामाकडे जाऊया. चला. आणि माझी फर्स्ट वटपौर्णिमा आहे. सो मी एक्सायटेड आहे. भरपूर मला हे सगळं करायला भरपूर जास्त आवडतं. सो चला आता पहिला बांगड्या घालून घेऊया. तर बांगड्या घालून झालेल्या आहेत. आता हे सगळं जो पसारा आहे तो भरूया आणि देवाचं काही सामान आहे ते भरायचं आहे. तर मम्मी काय काय तयारी झाली आहे? तयारी अजून व्हायची आहे. पूर्ण तयारी व्हायची आहे. मम्मीने काल जाऊन संध्याकाळी मम्मी पप्पांनी जाऊन फळं वगैरे आणली आणि आता ते सगळं पॅक करून तिकडे जा. चला मला आता इकडनं आपण निघतो मामाकडे जायला. पूर्ण तयारी झालेली आहे. 2पर्यंतचाच मुहूर्त आहे असं मामाची मम्मीने सांगितलं आहे फोन करून. सो लवकर निघूया. ही मम्मी लय टाईमपास करते आमची. खूप टाईमपास, खूपच टाईमपास. चला मम्मी तयार झाली आहे, मला तयार व्हायचं आहे. चला लवकर लवकर जाऊया. मम्मी चल. गेलो आहोत आपण मम्मीकडे, मामाकडे. आता मम्मी मला काष्टी साडी नेसवेल. मम्मीला बरोबर नेसवता येते. चल साडी दे. हिच्यामुळे मम्मी लेट झाल्या. हे माझी लग्नाची साडी नऊवारी ती नेसणार आहे. सगळेजण शालू नेसतात पण मला इच्छा आहे काष्टी साडी नेसायची. त्याच्यामुळं मी नऊवारी साडी नेसणार आहे. चला फटाफट तयार होऊया. मी इथे आतमध्ये तयार होते आहे. माझे केस बांधून झालेली आहेत. आंबाडा तर काष्टी साडी घालणार तर आंबाडाच पाहिजे ना. केस बांधून झाले आहेत आणि बाहेर जे आहेत ते मम्मी वगैरे ना ताट तयार करतात, म्हणजे घेऊन जायचा वाण न्यायचा. हा कापणार आहे बी याच्यामध्ये सगळं असंच पान तयार करतात. मम्मी इथे काय बनवते? मी हे मनी होते काय गळ्यात घालायला. वटपौर्णिमा पहिली कशी होती? पहिली वटपौर्णिमा म्हणजे आपल्याला खूप आनंद असतो ना. म्हणजे सजायचं, नटायचं. मेन तर बायकांना हेच असतं. छान वाटतं जायचं बाहेर. वडाच्या इथे पूजा करायची. मस्त वाटतं. आणि इथे मम्मी आहे. मम्मीची पहिली वटपौर्णिमा तिकडे माहेरी झालेली ना. मजा येते मुलींना. तर तुला पण तशीच मजा येईल. आता साडी घालशील, वेणी घालशील, गजरा पुजायला असेल तेव्हा तुला पण मजा येईल. मुलींना हा हौशीचा सण असतो. नऊवारी नेसवण्याची कसरत चालू आहे इथे. म्हणजे मम्मीनी परफेक्ट नेसवली आहे. आता काय ते पाठवून काष्टा काढतात. मलाच नाही कळत कशी नेसली. मी आरशात बघीन तेव्हा. पण मला ही म्हणजे परफेक्ट वाटते बसली अशी मम्मीनी नेसवलेली. फायनली मी झालेली आहे रेडी. आणि हे बघा असं. मम्मी जरा पकड काष्टी साडी दाखव माझी. दिसते का पूर्ण? ही लग्नातलीच माझी साडी आहे. ती आता घातली मामाच्या मम्मीनी. परफेक्ट वाटते, एकदम परफेक्ट बसली. कशी वाटते? मस्त छान बसली. लग्नामध्ये चांगली वाटत होती की आता जास्त चांगली वाटते? तेव्हा पण चांगली वाटत होती, आता पण चांगली वाटते. आता पुद्दू कशी दिसते मी? मस्त. पुद्दूकडून जबरदस्ती आम्ही बोलवून घेतलंय. मस्त. पुद्दू काय आपल्याकडे सरप्राईज आहे ना एक? काय सरप्राईज आहे? आता नाही सांगायचं ना. सरप्राईज येतोय ना. एक सरप्राईज आहे.
ॲक्च्युली मी माझं म्हणजे तिकडचं घर दाखवलंच नाही, ते आज दाखवेन मी तुम्हाला. आणि एक छोटंसं सरप्राईज पण आहे, ते पण तुम्हाला दाखवेन. तर आता मम्मी काय करते? मम्मी आली, बसवलं आहे मला. ओटीमध्ये काहीतरी तांदूळ ठेवतात असं, म्हणजे थोडीशी छोटी ओटी भरली जाते ना आता. ते म्हणजे वड पूजायला चाललीस ना? नवीन पहिलाच ना? पहिलाच. मध्ये ओटीमध्ये जरा थोडे तांदूळ, पानाचा विडा, ओटी भरायची. म्हणजे ओटी मला लावू दे. इथे जायचं वड पूजायला. वाट बघतोय आमच्या अहोंची, म्हणजे आता घरी आहे तर म्हटलं की सोबतच पूजा करायची. तर लेट सांगितलं ॲक्च्युली, म्हणून थोडं लेट होतो आहे. येत आहे खालीच. चला आलेले आहेत आमचे हे, गाईमध्ये बोलवलं जावे आपण. आणि ते छोटंसं सरप्राईज आहे, ते नंतर दाखवतो आम्ही. आलो आहे आम्ही खाली आता, आणि रिक्षाची वाट म्हणजे रिक्षा बघतोय. रिक्षा मिळाली तर जाऊ, नाही तर मग चालत जावं लागेल. आणि मध्येच पाऊस, मध्येच ऊन असं होतं. आता ऊन पडलं आहे. जबरदस्ती बोलायला लावते स्वतःहून नाही बोलला. चला आता पोहोचतोय इकडे मंदिराच्या इकडे. आणि आलेलो आहे आपण इथे सगळ्या बायका. गर्दी आहे जाम. हे पहिला ना, म्हणजे लहान होतो तेव्हा शाळेची सुट्टी असायची आणि मम्मीसोबत आम्ही जायचो सगळ्या. दीदी, स्वातीताई, आम्ही सगळे जायचो त्यांच्या हातातला तांब्या पकडून. कारण का हे ताट आणि तांब्या दोन्ही पकडायला व्हायचं नाही, आणि तिथे बसून आमची मजा चालू असायची. हे आता सगळं आपल्याला करायला लागतं. खूप छान वाटतंय, आणि हे सोबत आले तर अजून चांगलं वाटतंय. जास्त गर्दी आहे इकडे, आणि खाली पूर्ण चिखल आहे. चप्पल कशाला पाहिजे ते सांग. जिजू आहे मग जिजू जवळ सांग चप्पल. साधपणाचं पानबाई बांधील तोरण, गुंफून मायेचा दरवळ सारबाई भुवरल अंगण. तार सारंगी अलवार छिडलं, गीत मधाळ बिरटीच भावलं. तिन्ही लोकीचं सुख जणू लाभलं, सर्ग छोट्याशा झोपडीत माईलं. अवसरावी हरवून लख चमक चांद केशरी. गुण 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 मन गुण गुणला, बहरून आरतरान. रुन झुन रुन झुन मन रुन झुनला, बहरून आरतरान. गुण 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 मन गुण गुणला, बहरून आरतरान. रुन झुन रुन झुन मन रुन झुनला, बहरून आर. तर आमची पूजा झालेली आहे, आणि तिथे म्हणजे सगळ्या बायकांची गर्दी होती ना, म्हणून जास्त फेऱ्या दाखवला नाही. कारण का दागे एकमेकात अटकत होते, आणि फोटो पण तिथे काढलेत. अजून फोटो काढायचे त्यांच्यासोबत. सो हे बघा, आता पूजा अर्धी अजून चालू आहे. आणि या वडाच्या पारंब्या आहेत ना, एवढ्या पसरल्या आहेत ना की त्या धाग्यामध्ये येत होत्या. त्यांना सोडून सोडून मग धागा बांधावा लागत होता. पण मला खूप मजा आली फर्स्ट टाईम वटपौर्णिमेची पूजा करून. आणि
म्हणजे बरं वाटतं, खूप छान वाटतं. मला ह्या सगळ्या गोष्टी करायला खूप जास्त आवडतात देवाच्या वगैरे. आणि आता ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, तिथे एवढं सारं चिखल आहे ना खाली, आमचे सगळ्यांचे पाय खराब झाले, पूर्ण पाय चिखलाने भरलेले आहेत. तर आता पहिला पाय धुवून घेऊया, कुठे पाणी आहे का बघूया आणि मग फोटोज काढूया, कारण का इथे पूर्ण गार्डनमध्ये हा झाड आहे. सो गार्डन रिकामं आहे. गार्डन रिकामं असल्यावर काय करतो आपण? सो हा जो काळा धागा आहे, काय बोलतात ते ना, मण्यांचा धागा आहे, तो मम्मी बांधते आहे. मी स्वतःहून बांधू माझं. हां बरोबर आहे ना, बरोबर वाटतं ना. थोडं वरच ठेव मम्मी, सगळं खाली खाली. हे एवढं घट्ट नको, थोडं लूज कर. हां बस बस. हा धागा वर्षभर ठेवायचा असतो माहिती. हां ठीक आहे, ताटं घ्या आपलीकडे. कुंदनला पण सांगायला सांगितलं झाडाला की 7 जन्म मीच पाहिजे. पूजा झाली, फोटो काढून झाले. आता जाऊया घरी आणि पहिलं मामाकडे जाऊया आणि मग तिथून आमच्या घरी जाऊया. आमच्या घरी गेल्यावर सॉरी देवळात जाऊया पहिला. इथे तुळजाभवानीचं मंदिर आहे, सो तिथे आपण पहिला जाऊया. आणि मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नाही. व्हिडिओ मंदिराचा आहे, तो मी दाखवलेला आहे पहिलाच नवरात्रीमध्ये. सो आता पहिला जाऊन येऊया. आलो आहे आता, आणि आता जो आहे तो वाण द्यायचा प्रोग्राम चालू आहे. आम्ही मंदिरात जाऊन आलो आणि आता इथे मम्मीला वाण देते. जे छोटूचं सरप्राईज होतं ते आम्ही इकडेच सांगतो. सरप्राईज कुठे आपलं, जे मला बर्थडे गिफ्ट मध्ये भेटतं. हे बघा आमचं बाळ छोटूसं मिमी. हे आमचं सरप्राईज होतं. हे आमचं बाळ आहे आता छोटूसं, आणि माझं बर्थडे गिफ्ट आहे जे माझ्या अमोनी मला दिलंय बर्थडेला. आमच्याकडे 2 डॉगी, 2 डॉगी झालेत आता. म्हणजे पहिला जी आहे ती आमच्याकडे लुसी आहे, ती म्हणजे ती मोठी डॉगी आहे. आणि आता ही आणली आहे छोटी. म्हणजे आमच्याकडे 2 बेबीज झाले आमचे. सो ही आता 2 महिन्याची आहे आणि हिची खूप मस्ती चालू असते. खूप तिला एकटं ठेवायला नको म्हणून इथे आणलं, कारण की तिथे जर एकटे ठेवलं ना तर नुसती ओरडत बसते. मिमी मिमी. ती ऍक्च्युली मम्मी जवळ आता बरोबर बसली होती, झोपली होती. तिला खेळायला पाहिजे काही ना काहीतरी. आता आलो आहे मामाकडून आपल्या घरी. इकडे आता परत वाण भरले, म्हणजे तिकडच्यासाठी घरच्यासाठी, आणि आता तिकडे जाणार. मिमी मिमी दाखव. मिमी 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 मिमी. मिमीने आता सगळं आमचं घर एक्सप्लोर केलं, इकडचं पण. आणि पाणी पण उलटं केलं. थंड पाणी पाहिजे आम्हाला, थंड पाणी पाहिजे, थंड पाणी पाहिजे मिमीला. मिमी बघून आहे. मिमी शेक हँड कर. अजून सगळं शिकवायचं, छोटू आहे ना. तर आम्ही आमच्या घरी, आणि आमचं घर तुम्हाला दाखवते. थोडं पसार आहे आमचं घर, थोडं पसार आहे, ते समजून घ्या. मी नव्हते काल त्याच्यामुळे. आणि मिमीला तुम्ही बघितलं, सो ही आहे आमची लुसी. लुसी बेबी आमची सोना बेबी आहे. पण वर बसली, मम्मीला सांगते की नाईस कर मला, आणि खाली मस्ती कर. तिला खूप मस्ती कर, म्हणजे तिच्या पाठी लागते. तिला खेळायचं आहे तिच्यासोबत, पण अजूनपर्यंत बट्टी झाली नाही दोघींची. म्हणजे 2च दिवस झालेत मिमीला आणून. सो नवीन पाहिजे मिमी. हे खा हे खा बाबू, हे वाला खा. स्टिक आणली आहे तर तिला नवीन पाहिजे. का हां खा, खेळ. तिचे लहान मुलांचे कसे दात शिवशिवतात ना येतात तेव्हा, तसं होतं आहे तिथं. दात शिवशिवतात, ते सगळं चावायला जाते. ते स्टँडचं पूर्ण ते चावते, नाहीतर ते खुर्चीचं ते हे बघ काढलं तिने. हे असं काढते, चावून सगळं करते ती. चला ते फ्रेश होत आहेत, म्हणजे गुंजन फ्रेश होतोय. तोपर्यंत आपण काय करूया, काय करायचं, देवाचं अजून म्हणजे देवाला हे करायचं, बत्ती वगैरे लावून घेऊया. आणि हे आमचं घर, इथून एंट्री, हे हॉल. मम्मी इथे बसली आहे
खिडक्या बंद केल्यात कारण का हिच्यामुळे ही डायरेक्ट उडी मारते. आणि बेडरूममध्ये पण थोडा पसार आहे. असं हे माझं बेडरूम आमचं आणि हे आमचे आहो. आणि इथे आमचं किचन आहे. किचन आहे आमचं. असं इथे मी माझं जेवण बनवते. आणि इथे आल्यावर पण आता रेसिपी मी चालू करेन कारण का इथे आल्यानंतर मी व्लॉगच केला नव्हता. आणि हां, मेन काय झालं माहिती आहे का, गावचे व्लॉग जे आहेत म्हणजे आम्ही मुरुडचे व्लॉग केले होते त्यातला पहिलाच व्लॉग आम्हाला भेटला. आणि दुसरे बाकीचे व्लॉग जे आहेत ना ते माहिती नाही पण डिलीट झालेत की काय. शुभमने म्हणजे त्यांनी कार्डमध्ये म्हणजे कॉपी केलं त्यांनी हार्ड डिस्कमध्ये, पण हार्ड डिस्कमध्ये पण नाही आहे ते. सो आता ते पूर्ण कार्ड आम्हाला रिकव्हरी करायला लागणार आहे. आणि ते म्हणजे कुणाला जेव्हा सुट्टी असेल त्या दिवशी करेल तो. आणि त्याला खूप वेळ लागतो. सो ते व्हिडिओ यायला टाईम लागतील जर मिळाले. कारण का आम्ही तिथे खूप मजा केली आहे गावी. म्हणजे दिघीवरून आम्ही फर्स्ट टाईम आलो बोटीने तर ते सगळं दाखवलेलं. आणि आपल्या गावी पण आपल्या गावदेवीची ओटी भरायला गेलो, जाखमाता देवीची ओटी भरायला गेलो. तसे ते सगळं होतं. मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी होती ते सगळं. म्हणजे जेवढे व्हिडिओ केले होते तेवढे सगळे भेटतच नाही आहेत अजिबात. ते डिलीट झालेत काय झाले ते बघावं लागेल. भेटले तर चांगलंच आहे, तुम्हाला पण सगळे बघायला भेटले. आणि भेटले तर मी ते व्हिडिओ अपलोड करेनच. आणि आता जो आहे तो आईच्या घरभरणीचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. म्हणजे घरभरणीचा व्हिडिओ जसा केला आहे त्यानंतर मी हा व्हिडिओ केला. तर इकडे पण आता थोडे व्हिडिओ मी करत जाईन जसा वेळ भेटेल तसा. हे आमचं आहे देवघर. तिथे आता जरा पूजा करते मी. आणि आमची पूजा झाली आहे आणि कुंदन आता निघाले ऑफिसला जायला. आणि मिमीला माहिती पडलंय डॅडा जातो आहे म्हणून डॅडाला बाय बाय करायला लगेच सुटली होती. मिमी कुठे चालले डॅडा, बाय कर डॅडाला. तर आमची अशी ही वटपौर्णिमेची पूजा होती. आता पप्पा येतील, पप्पांना यायला थोडा उशीर होतो आहे. सो ते आले की त्यांना पण वाण देऊ आणि त्यांच्या पाया पडून मग उपवास तर ॲक्च्युली उद्या सोडायचं ना. हो उद्या. चा हा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट करायला विसरू नका, खूप सारे कमेंट्स करा. आणि तुमच्याकडची वटपौर्णिमेची पूजा कशी झाली तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.